नमस्कार, मी अपर्णा. मम्माज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी फक्त 2 साहित्य वापरून कप केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 बॉर्बन बिस्किटचे पॅकेट घेतलेत. 60 ग्रॅमचं एक पॅकेट आहे. दोन्ही मिळून 120 ग्रॅम बिस्किट आहेत आणि त्यासाठी 1/3 कप दूध घेतलंय. इथे मी बॉर्बन बिस्किट घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओरिओ किंवा बाउन्सचे पण घेऊ शकता. सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटचे तुकडे करून ते ग्राइंड करून घ्यायचे. इथे मी बिस्किटची पावडर करून घेतली. आता यामध्ये आपण दूध घालूया. इथे मी 2 पॅकेटसाठी 1/3 कप दूध घेतले. आता हे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया, याची पेस्ट करून घेऊया. इथे आपला केकचं बॅटर तयार आहे. तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं. आता हे बॅटर आपण कपमध्ये काढून घेऊया. इथे माझ्याकडे सिलिकॉनचे कप आहेत, मी त्यामध्ये बनवते. तुमच्याकडे जर हे कप नसतील तर तुम्ही आपल्या रेग्युलर टी कपमध्ये पण करू शकता. तर आपण या कपाला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे केक इझिली निघतो. आता हे बॅटर आपण या कपमध्ये घालूया. सगळ्या कपांमध्ये बॅटर घातलंय. हे कप आपल्याला थोडे टॅप करून घ्यायचे. आता हे आपण बेक करायला ठेवूया. इथे मी कढई प्रीहीट करून घेतली 10 मिनिटं अगोदरच लो फ्लेमवर. त्यामध्ये एक स्टँड ठेवलाय. अशी एक डिश ठेवायची आणि या डिशवर हे कप ठेवायचे. आता हे आपल्याला झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं बेक करून घ्यायचे. 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया एकदा. इथे मी टूथपिकने चेक करते. टूथपिकला काही लागत नाहीये, म्हणजे केक झालेला आहे. आपण हे काढून घेऊया. गॅस बंद करते मी. इथे आपले कप केक तयार आहेत. आपण काढून बघूया एक. बघू शकता तुम्ही, खूप इझिली निघतो हा. मस्त फुगलेला आहे केक. इथे आपले डिलिशियस केक तयार आहेत. हे मुलांना खूप आवडतात. इथे आपण दूध आणि बिस्किट वापरून हा केक बनवलेला आहे. यामध्ये आपण सोडा घातलेला नाहीये. खूप मस्त केक फुगलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. थँक्यू.